आज काम नाही वे? हाय हाय जरा बेड टाकायचा. कुठलं बेड टाकायचंय? वर आहे की डोंगरात. डोंगराकडे बेड टाकायच्यात. माझ्या कालेत बघा बेड टाकण्यासाठी. तर मित्रांनो आलो आहे रानात. मी, पप्पा, बहीण आणि माऊली काका पण आहेत बघा. तर टोमॅटो लावण्यासाठी ही सरळ लाईन आखायला लागते. त्या लाईनवर आपला बेड सोडायचं असते. मग त्यासाठी पहिला असं दोन्ही बाजूला बघा मार्किंग करून घ्यायला लागते. मग काय करायचं, त्यावर दोरी धरायची दोन्ही बाजूला आणि मधनं लाईन आखायची. आता ही लाईन आखायला एक व्हाईट पावडर यूज करते, त्याला आमच्या इकडे फक्की म्हणतात. चला मग आता आज कसं आहे, आज जरा यायला लेट झाला त्यामुळं जेवढं होईल तेवढं करू काम. राहिलेलं मग उद्या बघायचं. आज किती होतंय काय माहीत. आता जेवढं होईल तेवढं आज करायचं, बाकीचं उद्या बघू. तर नमस्कार मित्रांनो, नवीन सुरुवात, नवीन दिवसाची सुरुवात. आज आहे दिवस दुसरा आणि आज चाललेलं आहे आकायचं. काल आम्ही रात्री 6:30पर्यंत अर्धा आखलेला आहे. इथं लावायचे आहेत टोमॅटो आणि टोमॅटोसाठी बेड सोडायला लागतात. आणि बेड सोडण्यासाठी आपण असं आखून घ्यायला लागतं पहिला. आणि आखल्यानंतर रोटर म्हणजे एक ट्रॅक्टर येऊन यामध्ये बेड सोडून जातो आणि त्या बेडवर मल्चिंग पेपर हातरायचा आणि त्यावर लावायचे असतात टोमॅटो. तर चला आता आपण राहिलेलं अर्ध शेत आखून घेऊ. रात्री आपण अर्ध शेत आखून घेतलेलं आहे. तर काय सांगायचं मित्रांनो, बेड आखून झालं आणि त्यावर आपला मैत्र हनुमा आला बघा रोटर घेऊन. इथे येऊन बघतो तर काय रोटरच्या पट्ट्या झिजले त्या आणि एक तर मधूनच मोडलेली. ती आणाय मग आम्ही दोघं गेलो ताकारीला. ताकारीतून घेतलं सगळं सामान आणि आलो परत शेतात. आलो ती कामालाच लागलो आणि पट्ट्या बसवाय केलं चालू. मग काय, हनुमा म्हणजे आपला जुना मैत्र. जिल्हा परिषद मराठी शाळेत 1ली पासून 7वीपर्यंत आम्ही एकत्रच होतो. परत हनुमाने दिली शाळा सोडून लागला शेतीच्या नादाला. मग थोड्या जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, जुनी भांडणं काढत टाईम कसा गेला काय कळालंच नाही. पट्ट्या कधी बसवल्या समजलंच नाही. पट्ट्या बसवून झाले की केला भावानं रोटर चालू, केलं बेड सोडायचं चालू. आपला मैत्रच आहे बघा कसा रोटर चालू करून चालला. हे बघा आपला हनुमा रोटर झालेला आहे चालू. असे बेड सोडायला लागतात. आता त्याच्या नवीन पट्ट्या घातलेल्या आहेत त्याला. असं आता पूर्ण रानामध्ये बेड सोडायला लागते रोटरला. या पट्ट्या अशा रोटरच्या पट्ट्या असतात. त्या आता 2 पूर्ण झिजलेल्या होत्या म्हणून नवीन आणल्या आणि एक मोडलेली. मग त्यासाठी आम्ही गेलो ताकारीला आणि अशा नवीन पट्ट्या घेऊन आलो. नवीन पट्ट्या आणून लावलेल्या आहेत आता. बाहेरनंच आणली होती का? हे बघा अर्ध रान झालेलं आहे आपलं. ट्रॅक्टर मारून रोटर मारून असे बेड असतात बघा. असे बेड अर्ध झालेलं आहे. अजून इकडे पुढे राहिलेलं आहे काम. आता कसं रोटर मारून झालं आणि जी बेडची एंड असते ते खोऱ्यानं किंवा फावड्यानं असं सरळ करायला लागते, म्हणजे सपाट करायला लागते. हे बघा असं बेडवरून सपाट करायला लागतंय. मग काय, मी, काका आणि पप्पा झालो की सुरू आणि सगळं बेडचं एंड केलं नीट. आणि इथं आपला आजचा दिवस संपतोय बघा. आजच्या दिवसात शेवट इथं झाला आमचा. चला इकडे सरकारांचं आगमन झालेलं आहे. मोदी सरकार.
चिनू डार्लिंग, काय चिनू डार्लिंग, हा ग बसल्यास इथंच. आज आहे ठिबकच्या पाईप हातरायचे आहेत. पूर्ण बेडवर आज ठिबकची पाईप हातरून घ्यायची आणि त्यानंतर आज चेकिंग पण होईल. त्या ठिबकच्या पाईपचं नवीन पाईप आणलेले आहेत, आज चेकिंग करून घ्यायचं आहे. आणि आजच्या पाईप झाली की मग मल्चिंग पेपर हातरणार आहे आम्ही. ते आज काय होईल काय सांगता येत नाही मल्चिंग पेपरचं, बघू. आज झालं तर चांगलंच आहे, पण मल्चिंग पेपर हातरायचं जरा अवघड काम आहे, जरा टाईम कन्झ्युमिंग काम आहे ते. तर आज सगळ्या बेडवरनी आपण ठिबकचे पाईप हातरून घ्यायचे आहेत आणि ते चेकसुद्धा आज करायचं आहे. शेती म्हटलं की कष्ट आलंच हो, कामाची काय कमी नाही. फक्त कसं माणसानं प्रत्येक कामासाठी तयार असलं पाहिजे, मग काम कसले बी असू दे. जर आधी ऊसाचं पीक असलं तर काम अजून वाढते. आता आमचा बिया रानात होता ऊस कारखान्याला गेला तरी कांड्या खोडक्या राहतेच आणि परत ट्रॅक्टरने ते मातीत दबून जाते. मग काय बेडचं काम झालं आणि ठिबकच्या पाईप टाकायच्या होत्या, तोपर्यंत हे जे ऊसाच्या कांड्या खोडक्या आहेत त्या म्हटलं गोळा करून घेऊया. म्हणजे कसं परत मल्चिंग पेपर टाकताना ते पेपरमध्ये घुसून पेपर फाटू नये हो. तर सगळ्यांनी एक एक लाईन धरली आणि केलं कांडे यासाय सुरू आणि लावलं ढीग. तोपर्यंत पप्पा आणि काकांनी आम्ही याचलेल्या कांड्याचं ढीग रानातून बाहेर काढायला केली सुरुवात. आणि बघता बघता हे बी काम पूर्ण झालं आणि आम्ही सुरू केलं ठिबकच्या पाईप टाकायचं काम. तर मित्रांनो रात्रीच्या वाजलेल्या आहेत आत्ता सायंकाळच्या 6:30. मित्रांनो वाजलेले आहेत सायंकाळच्या 6:30 आणि आमचे आज झालेलं आहे ठिबकचं काम झालेलं आहे. ठिबकचे पाईप हातरून झालेले आहेत आणि आज काय टेस्टिंग झालं नाही, कारण 3 पेजची लाईट आज नसते दिवसाची, आज असते रात्रीची लाईट. तर रात्रीच तर काय टेस्टिंग होणार नाही, कारण बघायला लागते कुठल्या कुठल्या ठिबकची ड्रिप खराब आहे. त्यामुळे आता हे होईल टेस्टिंग उद्या पण लाईट असेल का नाही सांगता येत नाही, त्यामुळे टेस्टिंग हे अवघडच आहे. आता बघा हे आज झालेलं आहे, आता वाजलेलं आहे 6:30. तर आता उद्या आपल्याला हे मल्चिंग पेपरचं काम आहे आणि टेस्टिंग झालं तर उद्या टेस्टिंग पण करून घे. हे बघा तुम्ही म्हणाल आता हे मध्येच कुठं चालले, तर मी चाललो आहे कॉलेजला, म्हणजे पुण्याला. असं अचानक जायचं कारण म्हणजे कॉलेजमध्ये TNP ऑफिसला काही डॉक्युमेंट्स द्यायची होती. मग कॉलेजचं काम म्हटल्यावर जायला लागते हो. मग मी सकाळीच आपल्या सगळ्यांची प्रिय लालपरीमधून निघालो, स्वस्तात मस्त. आता रानातलं काम तसंच राहिले. काम म्हणजे काय आपलं ठिबकचं टेस्टिंग आणि मल्चिंग पेपर टाकायचं राहिले. आता परत जाईपर्यंत ते काम पूर्ण बी होईल. बघू इथलं काम झालं की लगेच आपण परत जाऊ आणि बघू काय काय होते. गुड मॉर्निंग, झालेली आहे सकाळ आणि मी आता चाललेलो आहे रानात. आता काल संध्याकाळी मी आलो पुण्यातनं. हे बघा आपलं 2 बोर चालू आहे तिकडे बघा, 2 बोरचं पाणी कसं पडते. दोन्ही बोरचं पाणी आपल्या विहिरीत सोडलं आहे. तर काल संध्याकाळी मी आलो घरी आणि आता आपण चाललो आहे रानात. बघू काम कुठपर्यंत झालेलं आहे. मागच्या वेळी ज्यावेळेस आपण गेलतो त्यावेळेस तर काम झालं नव्हतं. मल्चिंग पेपर हे टाकायचं राहिलेलं आहे. हे बघा मल्चिंग पेपर टाकलेला आहे. आहा टोमॅटो लावून झालं आहे वाटतं. बघा आपण गेल्यापासून काम झालेलं आहे. मल्चिंग पेपर टाकला आहे, टोमॅटो पण लावून झालेला आहे. ह्याच्यात असे टोमॅटोचे तर असतात बघा. ते येणार होते 10 तारखेला आणि आज आहे तारीख 14. तर त्यामुळे ते लागण झालेली आहे 10 तारखेला आल्यामुळं. असे टोमॅटो लावतात, सिंगल डबल पण असतात, आम्ही सिंगल लावलेले आहेत. आणि इकडं आहे आपले कोबी असतो ते. हे बघा हे असतात कोबीची तरू अशी. हे आहे कोबी आणि ह्या साईडला लावलेला आहे कोबी, इकडे लावलेला आहे टोमॅटो. तिकडे वर पण काय तर वेगळं दिसत आहे, तिकडे बघून येऊ आपण. चला तिकडे काय लावले बघू. हे सगळं आपण घरगुतीच लागण झालेलं आहे, बाहेरचं कोण नसतंय आपल्या इथं. घरचेच आमची माणसं जास्त असल्यामुळं बाहेरचं सांगायची गरज पण पडत नाही.
हे बघा अशी ट्रे असतात, याला म्हणतात ट्रे. यामध्ये असतात आपले तरू आणि एका ट्रेमध्ये 100 तरू असतात. आपले हे टोटल 4000च्या आसपास तरू होते. टोमॅटो लावला इथपर्यंत आणि इथून वर वेगळं काय तर लावलेलं आहे, कारण इकडे 2-2 होल मारलेत. तर मित्रांनो इकडे खाली लावलेला आहे टोमॅटो आणि इकडे वर लावलेला आहे पावटा. तर तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही, पण पावटा आम्ही पावटा म्हणतो. ज्या पावट्या शेंगा असतात त्या लावलेल्या आहेत. आणि हे आहेत शिल्लक टोमॅटोचे तरू, जे की ज्यावेळेस तरूमध्ये काही तरू मुळ्या पकडत नाहीत, काही तरू असे मरून जातात, त्यांच्यासाठी हे सांधायला ट्रे ठेवलेले असतात. मग ते परत नेऊन तिथे लावायचे. इकडं वर काय लावलेलं आहे, इकडे वर कोबीज दिसत आहे. हां, इकडे सगळा कोबीज लावलेला आहे. हे बघा इकडे सगळा कोबीज आहे, कोबी लावलेला आहे सगळा इकडे वर. इकडं आहे खाली टोमॅटो, इथं मध्ये आहे पावटा, इकडे मागं लावलेला आहे कोबी. चला इकडं काय ओपी केलेली आहेत, दारी सोडलेली आहेत इकडं. हे बघू आपण ह्याच्यात काय लावलंय का. याच्यामध्ये सध्या तर काय लावलेलं नाही दिसत, हे मोकळंच आहे, म्हणजे दारी केलेली आहेत आणि मोकळंच ठेवलेला आहे. ओहो, हे बघा. तर बाहेर दिसते ना मित्रांनो रान आपलं. जंगल बघा कसं आहे जंगल. आणि इकडे चाललेली आहे ऊसाची तोड. इकडे आपल्या शेजारी चालू आहे ऊस तोड. तर चला मित्रांनो, आता या ब्लॉगचा आपण शेवट करूया, कारण टोमॅटोची लागण झालेली आहे आणि काम पण शेतीतलं आता लागणीपर्यंत तर झालेलं आहे. आता फक्त फवारणी आणि आळवणी घालण्याचं काम असते. आणि ज्यावेळेस टोमॅटो बांधा येतील त्यावेळेस ते काट्या वगैरे राहून बांधून घ्यायला लागते. गुड बाय मित्रांनो, बाय बाय.